अगदी मच्छीच्या कालवणासारखी झालेली ही टोमॅटोची चटणी, याच्यामध्ये जर बोंबील किंवा मांदेलीचे असे तुकडे फ्राय करून टाकले असते ना, कमाल लागलं असतं. तर इथे मी टोमॅटोची चटणी बनवत होती आणि मला माहीत नव्हतं की हे एकदम मच्छीच्या कालवणासारखं लागणार आहे. याच्यामध्ये आहे ना मस्तपैकी लसूण मम्मीने मला दिलेला सोलून आणि मग त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरचीची छान अशी कुटून पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर थोडासे 2 बारीक चिरलेले कांदा टाकला आणि मग बेसिक मसाला असतो ना आपला घरगुती तो, हळद आणि मीठ टाकलं थोडं-थोडं आणि इथे टोमॅटो जे आहेत ना, मी 4 टोमॅटो असे ना एकदम जाडे-भरडे आपण पिसतो ना, तसे पिसून घेतलेले. अजिबात फाईन पेस्ट वगैरे नव्हती केली आणि याला ना असं मस्तपैकी तेलावर परतून घेतलं. थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणीसुद्धा टाकलं कारण एकदम ते ड्राय झालं असतं तर एकदम चांगलं नसतं वाटलं आणि ड्राय पण तुम्ही खाऊ शकता ॲक्च्युली चपातीसोबत, पण मला थोडासा रस्सा हवा होता. आता वरतून काय केलं मी कोथिंबीर आणि ही जी आहे ना, ती थोडी कसुरी मेथी मी ॲड केली आणि पुन्हा असं चमच्याने फिरवून घेतलं. इतकं सुंदर दिसत होतं ना, म्हणजे मी टेस्ट केलं तर इतकं आंबट होता आणि थोडासा स्वीटनेससुद्धा ह्याच्यामध्ये होता आणि इथे गरमागरम भातासोबत इथे टोमॅटोची चटणी सर्व्ह केली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.